नमस्कार सुरेश भाऊ. नमस्ते, जय महाराष्ट्र. शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना अशा दोन एकत्र लढणार आहे का शिवसेना? शिवसेना एकच आहे ना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष. शिंदे गट आणि शिवसेना हे वेगळे लढणार. आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी अंगीकृत जे आमच्या संघटना आणि जे सहयोगी पक्ष आहेत असे म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिथे गोडेगावमध्ये नंदकुमार बोराडे यांना 1550 मते पडली होती. त्यावेळेस शिवसेना एकच होती आणि गाडवे यांना 2000 मते होती अंदाजे. सागर घोलप यांना 495 मते होती बीजेपीला आणि महेश वाघमारे यांना 450 मतं होती अपक्ष म्हणून. तर मग आत्ताचा हे काय नाही. कसं आहे, गोडेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी घोडेगावला येऊन शिवसेनेच्या शाखेचं ओपनिंग केलं होतं आणि तेव्हापासून आदरणीय ठाकरे परिवाराला मानणारा हा घोडेगाव आणि परिसरातील सगळा हा भाग आहे. पूर्वी देखील आपण बघितलं, आदरणीय नाना गाडे असतील किंवा इतर बाकी ज्या ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं, अतिशय चांगलं काम झालेलं आहे. कोण इकडे गेलं तिकडे गेलं यापेक्षा ठाकरे परिवाराला मानणारा मतदार हा कधी बदलत नाही. त्यामुळं हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला राहील. यापूर्वी देखील शिवसेनेचा सरपंच गोडेगाव शहरामध्ये होता, आपण जवळून बघितलेलं आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये आम्हाला काही अडचण येणार नाही. ओबीसी व मराठा आणि इतर असे गणित शिवसेना जुळेल का? शिवसेनेने खरं कधीच पक्षीय भेद केला नाही, जातीय भेद केला नाही. आपण जर बघितलं तर एक एक घर, आता गोडेगावमध्ये नाना गाडे यांचं एकच घर होतं, तरी देखील गोडेगावने देखील नानांना स्वीकारलं. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर कधीही जातीय समीकरण शिवसेनेने बघितलं नाही. त्यामुळं जातीय समीकरण जुळण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेमध्ये सगळ्या जाती धर्माचे 18 पगड जाती धर्माचे लोक आहेत. त्यामुळं शिवसेना या सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेल. काही प्रमुख पक्षांनी ओरिजिनल ओबीसींना टाळले असल्याची समज. तुम्ही ओबीसीला उमेदवारी देणार आहे का? आम्ही ज्या ठिकाणी मूळ ओबीसी आहे त्या ठिकाणी आम्ही मूळ ओबीसीलाच तिकीट देण्याचा प्रयत्न करतो आहोत. अगदी रिअर एखाद्या ठिकाणी जर आम्हाला मूळ ओबीसी नाही मिळाला तरच आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या याचा विचार करू, परंतु मूळ ओबीसीलाच आम्ही प्राधान्य देणार आहोत. इतर जे पक्ष आहेत, इतर प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, तर यांचे जवळजवळ जाहीर होते चर्चा आहे किंवा जाहीर होत आलेले आहेत त्यांचे उमेदवार. आपले उमेदवार कोण आहेत असे? आमचे उमेदवार तुम्हाला एक थोड्या दिवसातच जाहीर आम्ही करणार आहोत. परंतु आता ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी उमेदवार जाहीर करणे हे काही फार मोठी गोष्ट नाही, कारण ते आता घाबरलेले आहेत सगळे लोक. सत्तेमध्ये असून लोकांना जी अपेक्षा होती ज्या पद्धतीनं कामं व्हावीत त्या पद्धतीनं कामं झालेली नाहीत आणि सत्तेच्या विरोधामध्ये जोरदार लाट आहे, प्रक्षोभ आहे. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ज्यावेळी उमेदवार जाहीर करेल त्या दिवसापासून प्रचार जोरात सुरू होईल आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातले तीनही, एक जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्य, तीनही सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे होतील अशी मला खात्री आहे. शिवसेना शिंदे गटाकडून बोललं जात आहे की मनसरला जसं झालं, शिंदे गटाचा नगराध्यक्ष झाला, तसंच आम्ही इकडं गोडेगावात आमचे उमेदवार निवडून आणले. त्याबाबत काय सांगा? नाही, गोडेगावात मनसर नगर पंचायत होते, नाही असं काही विषय नाही त्याच्यामध्ये. आता त्यांचं काय कॅल्क्युलेशन गणित ते मला माहित नाही, परंतु खाली नगर पंचायतला जे नगरसेवक म्हणून आले तर त्यांचे 2 सदस्य निवडून आले आणि 1 चिठ्ठीवर निवडून आलाय. त्यामुळे असं काय ते इकडे येऊन निवडून येतील किंवा असं एवढी त्यांची लोकप्रियता आहे अशी काय परिस्थिती नाही. इथलं लोकप्रियता आहे ते ठाकरे परिवाराला मानणारच हा मतदार हा परिसर आहे. त्यामुळं या भागातील जे सदस्य होतील ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचेच होतील अशी मला खात्री आहे. विरोधकांना काय सल्ला द्याल? आता विरोधक सत्ताधारी का विरोधक? सध्या आम्ही विरोधामध्ये आहोत. सत्ताधाऱ्यांना सल्ला आम्ही असा देणार आहोत की तुम्ही लोकांची प्रामाणिकपणे कामं करा.
आतापर्यंत लोकांना ज्या पद्धतीने बनवलंय, ज्या पद्धतीने फसवलंय, लोकांची फसवणूक केली, दिशाभूल केली, ती बंद करा आणि खऱ्या अर्थानं लोकांची कामं करा. लाडक्या बहिणींना देखील निवडणुकीच्या काळापूर्वी त्यांना सांगितलं तुम्हाला पैसे देतो, आता त्यांचे हप्ते थकवलेत. शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला कर्जमाफी करतो, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. एमएससीबीच्या माध्यमातून आता अदानीचे मीटर घराघरात बसायला आले, अदानी तुमच्या घराघरापर्यंत पोहोचला, एमएससीबीचे वाटोळ झालं. सत्तेमध्ये असताना, मंत्री असताना देखील, अर्थमंत्री असताना, पूर्ण महाराष्ट्राच्या राज्याची तिजोरी त्यांच्या हातात असताना सुद्धा कलमुडीचं सारखं छोटं काम त्यांच्याच्याने झालं नाही. माळसाकांची योजना झाली नाही. पांडवदऱ्याचा पाझर तलाव त्यांच्या काळामध्ये झाला नाही. आदिवासी भागामध्ये जर आपण गेलात तर वस्तुस्थिती तुम्ही पण बघताय, ज्या पद्धतीनं आदिवासी भागामध्ये कामं व्हायला पाहिजेत, झालेले नाही. त्यामुळं एकंदरीतच आंबेगाव तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जनता ही सत्तेच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळं सत्तेच्या विरोधातच निकाल लागेल आणि या ठिकाणी आम्हाला खात्री आहे का, पुन्हा सांगतो, आम्ही 100% यावेळी हे संपादन करणार आणि जे आमच्या विरोधात जे सत्ताधारी पक्षामध्ये बसलेले आहेत त्यांनाही आमचा सबुरीचा सल्ला आहे की लोकांसाठी चांगलं काम करा, लोकांना त्रास देऊ नका, खोट्या नाट्या केसेस करू नका, विनाकारण त्यांना त्रास देऊन वेठीस धरायचं काम करू नका. हा आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला राहील. आंबेगाव तालुक्यातले माजी आमदार बीडी अण्णा काळे, स्वर्गीय बीडी अण्णा काळे यांचे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दिलीप वळसे पाटील किंवा शरद पवार 3 पिढ्यांपासून त्यांच्या सोबत होते. परंतु काल राजकीय भूकंप झाला, त्यामध्ये कपिल काळेंनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. तर त्याबाबत काय सांगाल? राजकीय भूकंप झाला असं नाही म्हणता यायचं. हे बघा, मी 3 पिढ्यांचा राजकारणातला साक्षीदार आहे. मी देखील वयाच्या 23व्या वर्षी जिल्हा परिषदेला सदस्य झालो आणि आंबेगाव तालुक्यामध्ये स्वर्गीय माझे खासदार किसनरावजी बानखेले, माझे आमदार शिवाजीराव पाटील बेंडे यांच्या समवेत आम्ही काम केले, जोपर्यंत धरणात देखील पाणी साठवलेलं नव्हतं. आदरणीय बीडी अण्णा काळे हे दत्तात्रय वळसे पाटील यांच्या अतिशय विश्वासू सहकारी, म्हणजे हे आम्ही जवळून बघितलं. त्यानंतर देखील म्हणजे ते दिलीप वळसे पाटलांना अरे तुरे दिलीप म्हणून हाक मारायचे, परंतु नंतर ते आमदार झाल्यानंतर अण्णा त्यांना आवाजावं घालायला लागले. म्हणजे हा जुना काळ मी तुम्हाला सांगतो. अलीकडच्या काळामध्ये जी बीडी अण्णा काळे घराण्याची निष्ठा जी वळसे पाटील घराण्यावर होती ती आता अचानक का तुटली मला माहित नाही, परंतु त्यांच्या जाण्यानं काय फारसा फरक पडेल असं मला काय वाटत नाही. त्यामुळं बीडी अण्णा काळे यांचा किंवा यांना जो मानणारा मतदार होता तो मतदार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सगळा आहे. त्यामुळे आता ती लोक किती या भागामध्ये येतील, त्यांच्या बरोबर येतील, मला शंका आहे. फार लोक येणार नाही असं मला वाटतंय. तुमच्या पक्षाला काय फरक पडेल कपिल काळे जर ते उमेदवार? आमच्यामध्ये नव्हतेच ना, त्यांच्या नाव काही नाही फरक पडणार. शिवसेना एक संघ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटीनंतर जो आता एकत्र आलेला आमचा राहिलेला आहे तो एक संघ आहे. निष्ठावंत आहेत आणि सगळे जीवाची बाजी लावून यावेळी लढणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या तिकडे जाण्याने आम्हाला काय फरक पडणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता बिगुल वाजायला लागलेला आहे आणि आपण इथं घोडेगाव मध्ये आलेले आहे आणि तुमच्या समेत मिलिंद काळे आहेत, महेश काळे, ऍडव्होकेट महेश काळे आहेत, नंदकुमार बोराडे आहेत आणि इतर सर्व कार्यकर्ते आहेत. तर काय चर्चा करण्यासाठी आल्या? खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. या अनुषंगाने आम्ही गाव भेट दौऱ्यासाठी आमचे तालुका प्रमुख नितीन शेठ भालेराव आहेत, आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख कलावतीताई पोटकुले आहेत, आमचे अमोलजी काळे आहेत शहर प्रमुख, आमचे सहकारी मित्र नंदकुमारजी बोराडे आहेत. आम्ही सगळेजण, बाकीचे आमचे सगळे सहकारी, आम्ही गाव भेट दौरा सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही फिरत आहोत. आमचे जुने सहकारी मिलिंदराव काळे पाटील आहेत, आमचे ऍडव्होकेट महेशराव लक्ष्मणराव काळे पाटील आहेत, हे आमचे जुने सहकारी मित्र आहेत. आम्ही बसलो एकत्र, त्यांना म्हणलं आम्ही घोडेगावला आल्यानंतर न्यू इंडियाची मिसळ खाल्ल्याशिवाय आम्हाला जुन्या आठवणी येत नाहीत, त्यामुळे आम्हाला तुम्ही मिसळ खायला घाला. आणि घोडेगावचं न्यू इंडिया हॉटेल हे आपल्या सगळ्यांना माहिती की राजकारणाचं हे केंद्रस्थान आहे आणि तिथं बसल्यानंतर काहीतरी राजकारण सुरू होतं. त्यामुळे भविष्य काळात काही घडामोडी होऊ शकतात. दोघंही काळे पाटील आहेत, सुशिक्षित आहेत, हे ऍडव्होकेट आहेत, हे देखील डबल ग्रॅज्युएट आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की या मतदारसंघाला सुशिक्षित चेहरा मिळावा, त्या दृष्टीने आम्ही त्यांना देखील रिक्वेस्ट करत आहोत. आमची चर्चा चालू आहे, भविष्य काळात बघू आता. मिलिंद काळे साहेब, काय राजकीय चर्चा काय
काल एक बॉम्ब फुटलाय कपिल काळेचा, सकाळी तुम्ही बॉम्ब फोडणार आहात. नाही आता कसं आहे, येणार काळच सांगेल काय बॉम्ब फुटेल. आपल्याला काही ज्योतिषी नाही आपण काय बॉम्ब फुटू शकतो का. पण राजकारण हे राजकारणासारखंच त्या गोष्टीची चर्चा होते, त्या गोष्टीची चर्चा काही चालू आहे.